विद्यार्थी मित्रांनो, आज जो नवोदयचा पेपर झाला त्या पेपरची आपण गणिताच्या 20 पैकी 20 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. मी संच ए निवडलेला आहे. एक्केचाळीसव्या प्रश्नापासून अंकगणिताचे प्रश्न आहेत. 41वा प्रश्न आपण पाहूया. 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? तर 1 आणि 11 यांच्यामध्ये विचारलेलं आहे. 2, 3, 5 आणि 7 एकूण 4 मूळ संख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. बरोबर. 42, 999 आणि 9999 यांचा गुणाकार विचारलेला आहे आपल्याला. तर 9999 गुणुले 999 हा आपण गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक सी हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. 43वा प्रश्न पाहूया. 0.2 आणि 0.03 चा गुणाकार किती? तर 0.2 गुणुले 0.03 3 दुने 6 आणि या ठिकाणी पॉईंट नंतरनं एक अंक आहे. या ठिकाणी 2 अंक आहेत. एकूण डावीकडं 3 अंक सोडून आपण दशांश चिन्ह द्यायचं आहे. 600.0 पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 44, 64च्या सर्व अवयवांची बेरीज किती? तर 64चे सर्व अवयव आपण आधी काढूयात. 1 अधिक 2 अधिक 4 अधिक 8 अधिक 16 अधिक 32 अधिक 64 हे 64चे सर्व अवयव आहेत आणि यांची आपण बेरीज केली की आपल्याला उत्तर मिळेल 127. पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. 45, 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव म्हणजे आपल्याला 20 आणि 30चा मसावी विचारलेला आहे. 20 आणि 30चा मसावी असतो 10. पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. 46, 6.082 अधिक 60.82 अधिक 608.2 वजा 0.6082 हे सोडवल्यास प्राप्त होईल. तर या ठिकाणी आपण पहिल्या 3 पदांची बेरीज करूयात. 2×2 8×2 10×0 हातच्या 1 8×1 9. या ठिकाणी आपण 608.2 आहे. 8×1 9 9×2 11 1 येईल. हातचा 1 8×7 14 15 हातचा 1 6×1 7 675.102 यातून आपण 0.6082 वजा करूयात. 10तून 2 गेले 8 हातचा माघारी. 12तून 9 गेले 3 हातचा माघारी. 10तून 1 गेला 9
हातचा माघारी 11तून 7 गेले 4 पॉईंट 5 मधून 1 गेला 4 7 आणि 6 674.49 हे आपल्याला उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल. 47.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 बरोबर किती? 1 गुणिले 1 गुणिले 1 एकच येईल आणि इथं पॉईंट नंतरनं एक अंक आहे. 1 2 3 तीन अंक सोडून डावीकडे आपण दशांश चिन्ह देऊया. 1 2 आणि 3 0.001 पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल. 48 3/2 भागिले 3/2 गुणिले 2 अधिक 3/2 3/2 ला 3/2 हे कट होईल, उरेल 2 अधिक 3/2 छेद समान करूयात. बेदोनी 4 अधिक 3/2 4 आणि 3 7/2 हे आपल्याला उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर बरोबर असेल. 49 999/1000 चे दशांश रूप म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक सी 0.999. इथले जर आपण 3 शून्य कट केले तर इथं 1 2 3 अंक सोडून दशांश चिन्ह येईल. त्यामुळे आपलं उत्तर असेल सी हे आपलं उत्तर असणार आहे. 50 0.238 चा अपूर्णांक आहे. तर 0.238 हे आपण 238/1000 या पद्धतीने आपण लिहिलं. अंश आणि छेदाला 2 ने भाग दिला. बे 1 बे आणि 92/18 छेदाला येईन 500. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. ए हा आपलं उत्तर असेल. 51 100 सेंटीमीटर वर्ग याला आपण मीटर वर्ग मध्ये परिवर्तित केल्यास आपल्याला काय मिळेल ते विचारलेलं आहे. तर 100 सेंटीमीटर वर्ग म्हणजे 100 सेंटीमीटर गुणिले 1 सेंटीमीटर. लहान एककाचं मोठ्या एककामध्ये रूपांतर करायचं आहे. यासाठी आपण 100 ने भागलं की आपल्याला मीटरमध्ये रूपांतर होईल. हे 100 ला 100 कट होतील. 1/100 मीटर वर्ग बरोबर 0.01 मीटर वर्ग हे आपल्याला उत्तर मिळेल. बी हे आपलं उत्तर असणार आहे. 52 एक रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 सुटते आणि संध्याकाळी 3:30 जयपूरला पोहोचते. तर प्रवासाचा एकूण कालावधी आपल्याला विचारलेला आहे. तर 3:30 रूपांतर आपण 24 तासी घड्याळामध्ये करूयात. 3:30 म्हणजे 24 तासी घड्याळात 15:30. यामधून आपण 10:45 वजा करूया. इथला 1 तास आपण इकडे घेऊया.
म्हणजे 90 मिनटं होतील. इथं 14 तास शिल्लक राहतील. 90 मधनं 45 गेले 45, 14तनं 10 गेले 4, 4 तास 45 मिनटं हा एकूण प्रवासाचा कालावधी असेल. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 55 आहे. पुढील पदावलीतील लुप्त संख्या कोणती? आता 86 आणि 86ला ऋणचिन्ह आहे. ऋण ऋण बेरीज होते आणि चिन्ह ऋण येतं. 58,394 वजा 86 86 172, 4 मधून 2 गेले 2, 9तून 7 गेले 2, 3तून 1 गेला 2, 8 आणि 5, 58,222 बरोबर. या ठिकाणी आपण x घेऊयात. x गुणिले 86, 86 बरोबर चिन्हाच्या डावीकडे पाठवूयात. 58,222 भागिले 86 बरोबर x. आणि आपण हा जर भागाकार केला तर आपल्याला 677 हे उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. 64. एका डब्यात 500 अंडी होती. त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली. एकूण अंडीपैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची आहेत. उरलेल्यांपैकी आता किती अंडी वापरता येतील? तर या ठिकाणी फुटलेले अंडे आपण काढूयात. 500च्या 3/25, 25 एका 25, 25 दुने 50, 20 येईल. 20 त्रिक 60 अंडी फुटली. शिल्लक चांगली अंडे असतील. 500 वजा 60 बरोबर 440 पाहुण्यांसाठी राखून ठेवायचे आहेत. एकूण अंड्यांपैकी आपल्याला राखून ठेवायचे आहेत. 500च्या 1/5, 5 एका 5 म्हणजे 100. 100 इतकी अंडी आपण जर पाहुण्यांसाठी राखून ठेवली तर आपल्याला वापरता येणारे अंडे असतील 440 वजा 100 बरोबर 340. आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 55. एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयांचा नफा घेऊन विकलं. घड्याळाची विक्री किंमत किती? 200 अधिक 40 बरोबर 240 ही घड्याळाची विक्री किंमत असणार आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर बरोबर असेल. 56. एका फळ विक्रेत्याने 1500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्यांना दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले. त्याने हे सफरचंद एकूण 2236 रुपयात विकले. त्याला एकूण किती फायदा झाला? तर या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत आहे 1500 अधिक दुकानापर्यंत आणण्यासाठी झालेला खर्च 100 म्हणजे एकूण खरेदी किंमत होईल 1600 रुपये. ही नवीन खरेदी किंमत असेल. आणि हे सफरचंद त्यानं 2236 रुपयात विकले तर त्याला फायदा झाला म्हणजे नफा काढायचा आहे. नफा बरोबर विक्री किंमत 2236 वजा खरेदी किंमत ती झाली 1600. 2236 मधून जर 1600 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल 636. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल. 57. एका पंचकोनाची परिमिती 80 सेंटीमीटर असून त्याच्या 4 बाजूंच्या लांबींची बेरीज 63 सेमी आहे. त्याच्या 5व्या बाजूची लांबी असेल. फक्त आपल्याला 80 वजा 63 करायचं होतं. आपल्याला 17 हे उत्तर मिळालं असतं.
पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असेल. 58. एक संपूर्ण कोन असतो 360 अंश मापाचा. म्हणजे किती काटकोन असतील? जर आपण याला 90 ने भागलं तर आपल्याला 4 काटकोन मिळतील. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर बरोबर असेल. एका आयताच्या सर्व अंतर्कोनांची बेरीज असते. आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. एकूण काटकोन आहेत 4, म्हणजे 90 गुणिले 4 केलं की 360 हे आपल्याला उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक ए हा आपलं उत्तर बरोबर असेल. 60. 115 कुटुंबाच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळवून ती खालील आकृतीत दाखवण्यात आली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत. तर हे 20 अधिक 30 अधिक 35 अधिक हे 5, 35 आणि 5 40, 70 आणि हे 20, 90. हे 90 आपण 115 मधून वजा करूयात. 25 आपल्याला मिळेल. म्हणजे 25 कुटुंबात अजिबात मुले नाहीत. पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर देवकी गणित क्लासेस या चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा. धन्यवाद.